नमस्कार मंडळी. कधीकधी मुलीचं लग्न होतं, त्या दिवशी ती सासरी जात नाही. ती हळूहळू तिच्या स्वतःच्या घरातून कमी होत जाते. आज आपण पाहणार आहोत अमोली, भाग 9. जिथे कपाट रिकामं होतंय, पण मन भरून येतंय. जिथे सही एका कागदावर आहे, पण प्रश्न आयुष्यभराचे आहेत. चला तर मग सुरुवात करूया. का गं ताई, दाजी त्यांच्या मित्राला का सोबत घेऊन आले? त्यांना एकटंच यायला काय झालं होतं? महेश अमोलीला घ्यायला आला. त्यानंतर जेवण वगैरे झाल्यावर अमोली तिच्या रूममध्ये तिचं आवरत असताना छोटी येऊन तिच्याजवळ कुरकुरायला लागली. अगं, बहुतेक गाडी त्यांच्या मित्राची आहे, म्हणून त्यांच्या मित्रासोबत आले असतील. अमोलीने स्पष्टीकरण दिलं. पण खरं तर तिलासुद्धा मनात ही गोष्ट खटकली होती. तिला असं वाटलं होतं की तो जर तिला एकटा घ्यायला आला तर दोघांना जाताना बराच निवांत वेळ मिळेल बोलायला. तू नेहमीच जर अशी त्यांची बाजू घेऊन सांगायला लागली ना, तर पुढे जाऊन तुलाच कठीण होऊन जाईल. तुला मी किती वेळा म्हटलं आहे की जोपर्यंत तुझ्या मनात काय आहे ते समोरच्याला तू तोंडाने सांगणार नाही, तोपर्यंत त्याला ते कळणार नाही. छोटीचं म्हणणं जरी बरोबर असलं तरीसुद्धा अमोली महेशजवळ एखादी गोष्ट हक्काने मागण्यासाठी ती त्याला ओळखतच किती होती. लग्नात, गाडीत किंवा घरी असताना सुद्धा आजूबाजूचे सतत कोणी ना कोणी असल्यामुळे त्या दोघांचं बोलणं झालंच नव्हतं. बरं, ते जाऊ दे, तू आईला बोलवून घे, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तशीच छोटी नाक वाकडं करत बाहेर गेली. आई, हे बघ, हे कपाट मी पूर्ण खाली केलं आहे. यातल्या या काही वस्तू आहेत ज्या छोटीला कामात येतील. त्या मी इथे बेडवर ठेवून जाते. पण हा बघ, हा एक बॉक्स आहे ना, त्या बॉक्समध्ये माझ्या कामाच्या वस्तू आहेत. त्या तुम्हाला कोणालाच उपयोगात येणार नाही, अगदी छोटीला सुद्धा नाही. तर या वस्तू मी या माळोच्यावर ठेवून जाते. ती तिच्या आईला समजावून सांगत होती. तशी छोटी डोळ्यात आश्चर्य घेऊन तिने तिच्यासाठी काढून ठेवलेल्या वस्तूंकडे बघायला लागली. तर अगदी त्यात अशाही काही वस्तू होत्या ज्या वस्तूंसाठी तिचं अमोलीसोबत भांडण झालं असेल. ताई, पण तू हे सगळं मला का देऊन चाललीस? तू तर या वस्तूंना मला कधी हातही लावू दिलेला नाही. आणि तुझ्या या कामाच्या वस्तू तू अशा बॉक्समध्ये का भरल्या? छोटीला तर काय चालू आहे ते समजत नव्हतं. अगं, लग्नात आलेल्या आहेराच्या केवढ्या साड्या आहेत, त्या साड्या मी कुठे ठेवणार? म्हणून मीच अमोलीला म्हटलं की तुझं कपाट खाली करून दे. तसं पण त्याचं तिला काय काम? तिची आई म्हणाली. तसं अमोली त्यावर कसंनुसं हसली आणि तिने तो बॉक्स उचलून माळोच्यावर ठेवून दिला. पण तिच्यासाठी कामाच्या असलेल्या वस्तूंना आज तिला तिच्या हाताने माळोच्यावर जागा द्यावी लागली. याचं दुःख फक्त तिलाच समजणार होतं. काय बोलते आहेस आई तू? तिला कपाटाचं काय काम? म्हणजे तिच्या वस्तू आहेत या सगळ्या. ती काय कायम तिथे राहणार? कधीच इथे येणार नाही? छोटी अजूनही संभ्रमात होती. वेडी मुलगी, तुला कळतंय का काय बोलते आहेस? ती इथे येईल तर ती एका पाहुण्यासारखे. तिला कशाला कपाट लागणार आहे? तिची आई वैतागत बोलली आणि बाहेर निघून गेली. छोटी, ते सगळं सोडून मी काय सांगते ते व्यवस्थित ऐक. अमोलीने छोटीच्या हाताला धरून तिला बेडवर बसवलं. हे बघ छोटी, आयुष्यात आपल्याला कोणीही आयुष्यभरासाठी पुरत नाही. त्यामुळे अभ्यासावर नीट लक्ष दे. खमकी हो. स्वतःच्या पायावर उभं राहून स्वतःसाठी काहीतरी करू शकशील इतकं यश मिळव. तुला अभ्यासात केव्हाही काहीही अडचण आली तर मला फोन नक्की कर. आणि हो, स्वतःची काळजी घे. ती तिच्या चेहऱ्यावर मायेने हात फिरवत म्हणाली. तसे छोटीला भरून आलं आणि ती अमोलीच्या गळ्यात पडून रडू लागली. तशी अमोलीसुद्धा रडू लागली. एक तीच तर होती जिला अमोलीचं आणि अमोलीला जिचं मन चांगलंच कळत होतं. अमोली बाळा, बाबांना खोलीत भेटून घे. तू त्यांची लाडकी आहेस ना, तर तू जाशील त्यानंतर त्यांना तुझी फार आठवण येईल. अमोलीची आई थोड्या वेळाने दरवाजातून आत येत अमोलीला म्हणाली आणि पुन्हा बाहेर निघून गेली. जा, भेटून ये.
तू त्यांची लाडाची मुलगी आहेस ना, तुझी आठवण काढत असतील, छोटी मुद्दाम टोमणा मारत म्हणाले. तसं अमोलीने हसत तिच्या दंडावर एक फटका मारला. बाबा. दरवाजात उभं राहून अमोलीने तिच्या बाबांना आवाज दिला. त्यावेळेस तिचे बाबा खोलीत बसून काहीतरी डॉक्युमेंट वाचत होते. अमोली, ये बाळा, बस, तिचे बाबा म्हणाले. तशी ती त्यांच्या बाजूला असलेल्या खुर्चीवर जाऊन बसली. अमू, हे बघ बेटा, हे काही कागदपत्र आहे. यावर अमोली सोनवणे म्हणून तुझी सही हवी आहे. त्यांनी तिच्यासमोर काहीतरी बँकेचे डॉक्युमेंट ठेवले. तशी ती त्यांच्याकडे बघू लागली. अगं, ते काही नाही. तुझ्या जन्मानंतर सुकन्या योजना काढली होती, तीच मॅच्युअर होणार आहे. आता ही गोष्ट जर तुझ्या सासऱ्यांना समजली तर ते म्हणतील की हे पैसे तुला म्हणजेच त्यांना द्यावे. पण बघ, इतकी वर्ष थोडे थोडे करत यासाठी पैसे आम्हीच भरले ना. तुझ्या लग्नात खर्चही केवढा झाला, त्यातून थोडे कर्जही झाले आहे. मग एवढा सगळा पैसा कुठून द्यायचा आम्ही? आणि तसंही तुझं मॅरेज सर्टिफिकेट अजून तयार झालेलं नाही. तोपर्यंत म्हटलं हे पैसे अकाउंटला जमा होऊन जातील आणि तुझ्या सासऱ्यांना काही समजणार पण नाही. तू पण त्यांना काही सांगू नकोस. अमोलीने गुपचूप तिच्या वडिलांचं बोलणं ऐकून तिची मान हलवली आणि त्यांनी सांगितलं त्या ठिकाणी माहेरच्या नावाने सही केली. येते बाबा मी, आता निघालो नाही तर उशीर होईल. तिने त्यांना नमस्कार केला आणि भरल्या डोळ्यानेच बाहेर आली. तिला वाटत होतं तिचे वडील तिच्या डोक्यावरून कमीत कमी ती आता जाणार म्हणून मायेने हात तरी फिरवतील. पण अचानक या काही दिवसात तिला ही जाणीव होऊ लागली होती की ते सर्व पहिलेपासून असेच होते. फक्त अमोलीच्या डोळ्यांवरचा चष्मा तो वेगळा होता. बाहेर आल्यावर तिच्या आईने तिची ओटी भरून दिली. छोटी तिच्या आईने बांधून दिलेला भात गाडीत नेऊन ठेवला. जाताना आजूबाजूच्या बायकाही अमोलीला भेटायला आल्या होत्या. अमोली त्यांच्याशी सुद्धा हसतमुखाने भेटली. मग तिच्या जीवनाच्या प्रवासाकडे वळली. अमोलीने त्या दिवशी कपाट खाली केलं, पण खरं तर तिचं अस्तित्वच वरच्या माळोच्यावर ठेवलं गेलं. माहेरात ती आता पाहुणी झाली आणि सासरी अजून आपली नाही. तिची सही बदलणार आहे, तिचं आडनाव बदलणार आहे, पण तिच्या मनातला हा प्रश्न कोणी ऐकणार आहे का? जर हा भाग तुम्हाला भावला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचा भाग चुकवू नका, कारण गोष्ट आता वळण घेणार आहे. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. मुलीचं माहेर खरंच कायमचं संपतं का? धन्यवाद.